आरोप काय करावेत, काय नाही करावेत हे करणाऱ्याने विचार करावा. आमचा खासदार निधी आम्हाला 5 वर्ष खर्च करण्याचा राईट आहे. आमचा खासदार निधी हा दरवर्षी लॅप्स होत नसतो. पंचवार्षिकमध्ये पूर्ण आम्ही खर्च करू शकतो. एखाद्या वेळेस मागच्या खासदारात सुद्धा मी निधी खर्च केलेला आहे. मागच्या माझ्या अगोदरच्या गणेशराव दुधगावकर साहेबाचा, रेंगे पाटलाचा, त्यांच्या काळातला काही शिल्लक राहिलेला होता ते सुद्धा मी खर्च केला आहे. आता ही नवीन ऑनलाईन सिस्टीम सुरू झाली त्याच्या अगोदर सगळे खर्च केलेत. आणि 5 वर्षात आम्ही कधी खर्च करू शकतो असं काही नाही. आता जे काही त्यांनी कुठून माहिती गोळा केली आहे, कशा प्रकारे केली आहे ते त्यांनाच माहीत. आणि ते दाखवत आहेत ते सरळ चुकीचं दाखवत आहेत. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की हे जे 25-26 आताचा जे निधी आला आहे किंवा 26-27चा हा निधी आला आहे 14/5/2026ला. किती? 14/5/2026ला. म्हणजे 15, 16 आणि 17, 18 तारखेला ह्या ठिकाणी विधान परिषदेची आचारसंहिता लागली आहे. म्हणजे ती कालपर्यंत आचारसंहिता आजपर्यंत होती. आता ह्या 5 कोटीचा 490चा विषय बाजूला ठेवा. राहिला जुन्या 2 वर्षाच्या निधीचा, एक 24-25 आणि 25-26चा. तर मी जवळजवळ 4,82,66,000 रुपये मी त्या कामाच्या प्रशासकीय मान्यता दिल्यात आणि जवळजवळ 3,79,77,000चे खर्च झाला आहे. आता आम्ही पत्र देतो, जसं आले लोकांची रिक्वायरमेंट तसे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही पत्र पाठवतो की बाबा हे माझ्या खासदार स्थानिक निधीमधून हे काम घेण्यात यावं. मग त्याची प्रोसेस असती. ते पत्र जिल्हाधिकाऱ्याच्या सहीनं प्लॅनिंग ऑफिसरकडे जातं, प्लॅनिंग ऑफिसरच्या सहीनं जिल्हाधिकाऱ्याकडे जातं आणि जिल्हाधिकारी साहेबची सही होऊन आल्यानंतर त्या एजन्सीला जाती. म्हणजे पंचायत समितीची एजन्सी असेल तर BDOकडे जाईल, जिल्हा परिषदची एजन्सी असेल तर जिल्हा परिषदला जाईल, PWD असेल तर PWDला जाईल, नगरपालिका असेल तर नगरपालिकेला जाईल, महापालिका असेल तर महापालिकेला जाईल. त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्या सगळ्या जे काही आम्ही मागण्या केल्यात त्या एजन्सीचे पत्र हे त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याच्या सहीने जात असतात. त्यानंतर ती एजन्सी ही सगळी प्रक्रिया करताना त्या जागेवर जाऊन बघणे, त्याच्यानंतर इस्टिमेट तयार करणे, ते TS करणे, हे सगळं करून नंतर आपण वर्क ऑर्डरसाठी पाठवणे आणि ह्या सगळ्या पुन्हा प्रशासकीय मान्यतेकडे पाठवणे. प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकाऱ्याकडून आल्यानंतर तो वर्क ऑर्डरला त्या एजन्सीकडे जाते आणि नंतर वर्क ऑर्डर होते. म्हणजे ह्याच्यामध्ये जवळजवळ 4-6 महिन्याचा टाईम. कोणी महिन्यात बी करते, काही चॅप्टर असतात म्हणण्यापेक्षा हुशार असतात ते महिन्यात बी करते.